सेक्स एज्युकेशन ही आता प्रत्येक कुटुंब व्यवस्थेची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. या विषयात जर आपण बोलू शकत नसू, कित्येक वेळा मी जसं म्हणालो, की शासन प्रयत्न करतंय, पण तितक्या पातळीवर जाऊन मुलांना शासनाच्या प्लॅटफॉर्मवर, शाळांच्या प्लॅटफॉर्मवर हे सगळं एक्सपोजर दिलं जात नाही, मिळत नाहीये. पालकांनी घरी हे सगळं करण्यासाठी प्रयत्न करताना कुठंतरी तो संकोच हा नक्की पालकांच्या मनात आहे. यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या NGOचा माध्यम असेल, कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटी काही करणारा माध्यम असेल, या सगळ्यांचा उपयोग करून त्यांची मदत घेऊन अगदी शक्य नसेल तर घरातल्या दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या रिलेटिव्हच्या अजून आपल्याबरोबर असणारे आपले मित्रमैत्रिणी यांच्या माध्यमातून मुलांना या कोणताही संकोच न बाळगता ह्या सेक्स एज्युकेशनची त्यांना जाणीव करून देणं किंवा गरज आहे तिथं, कारण हेच मुलांच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचं बदलणारं साधन ठरू शकतं. सेक्स एज्युकेशन ही कुटुंब व्यवस्थेची गरज आहे असं जसं आपण म्हणतो, ह्याच्या मागचं कारणच ते की ज्या पद्धतीनं मुलं जेव्हा त्या बाबतीत अवेअर होतात, त्यांना मुलांच्यातलं मुलीच्यातलं आकर्षण आणि इतर बाबतीतल्या गोष्टी जेव्हा मुद्दे स्पष्ट व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस त्या मुलांना असणाऱ्या भावनांवर नियंत्रण करता येणं आणि चुकीच्या गोष्टींसाठी टाळतं आणि काय घडू शकतं याच्या परिणामांची जाणीव अगोदर झाली तर मुलं कुठलीही धोकादायक काही कोणत्या गोष्टी करणार नाहीत आणि ती कुठल्याही बाबतीत स्वतःहून काही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत. आत्ता जे बलात्काराचं प्रमाण दिसतं, काही वेळेला ह्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या दिसतात, मुलं मॅच्युरिटीमध्ये आल्यानंतर स्वतःहून काही अनेक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. हे सगळं कंट्रोल करण्यासाठीचं हा एक उत्तम मार्गकर याच्यातनं ठरू शकतो.